20व्या वर्षाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये आपल्या सर्व युवकांचे युवा आयडॉल अर्थात आपले सुजय दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या व्याख्यात्यांना मी विनंती करतो की आपण सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, लोकनेते पद्मभूषण खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करून समयीतील ज्ञानज्योती प्रज्वलित करायच्या आहेत। पवार सर, दिघे सर, 24व्या वर्षाच्या या स्मृती व्याख्यानमालेचं या ठिकाणी दादांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। त्याचबरोबर समयीतील ज्ञानज्योती ही प्रज्वलित केल्या जात आहे। त्यांच्या समवेत आपल्या शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर प्रदीप दिघे सर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील मॅडम, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर सन्माननीय पवार सर, या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। 24व्या वर्षाच्या या स्मृती व्याख्यानमालेचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय। धन्यवाद। खरं तर ज्यांच्या कल्पकतेनं ही स्मृती व्याख्यानमाला आपण काहीशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजित करत आहोत, त्या आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं जात असताना उपस्थितांचं स्वागत करत असतानाच आपल्या प्रास्ताविकातून या सभागृहाला दादांची ओळख त्या निमित्तानं त्यांनी करून द्यावी। सन्माननीय सुष्मिता विखे पाटील मॅडम। Good afternoon everyone. It's my first time that Sujdata and I are on the same stage. आणि आपण ह्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष 24 असं पहिलं पुष्प डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचं आहे, ह्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। खरं तर व्याख्यानमाला दरवर्षी होते आणि ह्या वर्षी आपण त्याचा थोडासा फेस बदललेला आहे। 4 दिवस कंटिन्यूअस ठेवण्यापेक्षा एव्हरी वीक वी विल हॅव वन पर्सन हु विल कम अँड गिव्ह व्याख्यान। आणि पहिली सुरुवात हे माझं सजेशन होतं की डॉक्टर सुजय विखे पाटील सरांच्या यांनी व्हावं आणि दादांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि थँक्यू सो मच। सेकंडली वी आर हिअर बिकॉज मी काल जसं सगळ्यांनी जे बघितलं इन्व्हिटेशनमध्ये, आपण सगळ्यांना सुजयदादा, एव्हरीवन हॅज सीन सुजयदादा। राजकारणातून खरं सगळ्यांची ओळख झाली दादांची, पण राजकारणापलीकडचे सुजयदादा, त्यांचं शालेय शिक्षण असू दे, हॉस्टेल लाईफ असू दे, ते न्यूरोसर्जरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगावा, कारण ती बाजू सुद्धा आपल्या नेत्याची आणि आपल्या इन्स्टिट्यूशनमधल्या हेडची आपल्याला माहिती असावी, यासाठी खरं हे व्याख्यान आहे। मी दादांना विनंती करेन की जे खरं खरं आहे ते सगळं सांगावं। जर तुम्ही खरं सांगितलं नाही, तुम्ही नुसतं दादाच नाही तर दादागिरी कशी केली आमच्या सगळ्यांवर, हे सुद्धा तुम्ही सांगावं। एक छोटं उदाहरण मी दादांचं देते की दादा शिकायला डेली कॉलेजला होते, आम्ही दर रक्षाबंधनला फक्त इंदोरला जायचो आणि असं स्कूल एज्युकेशन संपलं, कॉलेज लाईफमध्ये तो गेला आणि त्यावेळेस ही वॉज द एल्डेस्ट, अजून एक मध्ये बहीण आणि त्याच्यानंतर मी। सो एका दुकानात आम्ही शॉपिंगला गेलो मलेशियामध्ये आणि आय रिमेंबर बिल $300 झालं, तिघही उभे होतो। यांनी काय केलं, हे माझे 100 आणि तुम्ही दोघं 100 द्या बाहेर या। बिलिंग काउंटरला गेल्यावर मी म्हटलं मी तर एकच शर्ट घेतला, तिने एकच शर्ट घेतला आणि आम्ही पण 100 त्याचा वाटा कसा द्यावा, तर हे त्याचं खरं रूप सुद्धा आहे। बट ऑन अ सिरियस नोट ऑल्सो ही हॅज बीन अ मोटिवेशन फॉर मी ऑल्सो ॲज अ ब्रदर। ॲकॅडमिक्समध्ये कायम ज्यावेळेस डेली कॉलेजला गेलो, ही वॉज ऑल्सो ऑलवेज यूज टू विन 1 or the 2nd प्राइज देअर। सो त्याबद्दल पण मला त्याचा अभिमान आहे की बाहेर जाऊन सुद्धा हॉस्टेल लाईफमध्ये विदाउट क्राईंग ज्यावेळेस बघायचो, ही हॅज ऑलवेज बीन अ मोटिवेशन फॉर मी अँड ऑल ऑफ अस हिअर। आय वोंट टेक मच ऑफ युअर टाईम।
सो दादा, बी ऑनेस्ट टुडे ऑन स्टेज. आणि मम्मीची इच्छा आहे तू खरं खरं हे पण सांगावं की तू कधीच हिशोब दिला नाही स्कूल लाईफमध्ये. सो सगळं खरं ऐकूया आपण आज दादांना. जादा वेळ घेत नाही. थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग दिस अँड कमिंग हिअर. वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू सी यू. खरं तर मला भीती वाटत होती फेसबुक लाईव्ह न दाखवायची, कारण वी कांट टेल व्हॉट विल टॉक. पण खूप साऱ्या लोकांचे फोन यायला लागले काल नंतर आणि मला वाटलं आता जागेचा प्रॉब्लेम होईल, आणि त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह लिंक सुद्धा शेअर केली आहे बऱ्याच ग्रुपमध्ये. सो लुकिंग फॉरवर्ड टू हिअर हिम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. यानंतर आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे आजच्या व्याख्यात्यांचा आपण संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यात्यांना अर्थात आपल्या दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दादा. लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित असलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या पहिल्याच कार्यक्रमाला आज एक व्याख्याता म्हणून मला या ठिकाणी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आयोजक आणि माझी भगिनी सुष्मिता यांनी निमंत्रण दिलं आणि मला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं. त्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सहसा व्याख्यान जेव्हा असतं, मी काय फार कोणाचं व्याख्यानाला कधी गेलो नाही. तो माझा दोष आहे, कारण की मला फार ऐकायला आवडत नाही आणि मी कोणाचंच ऐकत नाही. मला जे योग्य वाटतं ते करतो, हा स्वभाव किंवा स्वभाव दोष असल्यामुळे मला अनेक वेळेस माझ्या आई वडिलांनी प्रयत्न केला की हा व्यक्ती येऊन आपलं मत मांडणार आहे, तो कसा मोठा झाला हे तू ऐकायला जा आणि तुला कळल. म्हणजे त्याची परिस्थिती वेगळी आहे. बोलणाऱ्याकडं 5,000 कोटी असतील आणि तो गरीब माणसाला सांगू राहिला की कसं मोठं व्हायचं, तर त्याला काय अर्थ नसतो. प्रत्येकाला आपण आपलं जीवन स्वकर्तृत्वाने घडवावं लागतं. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करून या समाजामध्ये एक स्थान निर्माण करावं लागतं. ही जीवनाची वास्तविकता आहे. जेव्हा या व्याख्यानमाला मला निमंत्रित केलं, जे माझे अति जवळचे मित्र आहेत, एकदम जवळचे 2 ते 3 जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले, त्याचा मला पहिला प्रश्न होता, तू सगळं खरं सांगणार आहे का? म्हटलं तुझं काय म्हणणं आहे? म्हटलं बाबा आपण आता राजकारणात आलेलो आहोत, लग्न झालंय, पोरं आहेत, बाळ झाले, तर जसं सेन्सर बोर्डनी सेन्सर लावून पिक्चर दाखवतात तसं माझं व्याख्यान मला पण सेन्सर लावूनच आहे. माझा एक मित्र देवापुढं बसलाय 2 तास, तो म्हटलो जोपर्यंत तुझं भाषण संपलं तोपर्यंत मी काही देवापुढून उठत नाही. आणि एकाला ही भीती आहे की माझ्या जीवन प्रवासामध्ये मी काय काय केलं हे सांगताना त्याचं नाव पुढे घेतलं तर त्याला परत या परिसरामध्ये एंट्री मिळणार नाही, म्हणून तो पण मोबाईल बंद करून बाहेर गेलाय की काही चुकीचं बोललं गेलं तर माझी सोय मी बाहेर करून ठेवतो. असा माझा जीवन प्रवास राहिलेला आहे. पण आज तुमच्या पुढे डॉक्टर सुजय विखे जो उभा आहे, त्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. पण सगळ्यात प्रमुख
कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं योगदान आणि त्याबरोबर माझी आई आणि माझे वडील बहुतांश या तिघांमुळे आज सुजय विखे पाटील या ठिकाणी तुमच्या समोर व्याख्यान द्यायला उभा आहे आणि हेच माझ्या जीवनाचं सार्थ आहे. अनेक लोकांना मी सांगत असतो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सुजय विखे काय आहे अशी वेगळी वेगळी प्रतिमा आहे. काही लोकांना सुजय विखे हा उद्धट वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा मनमोकळा वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा माज आल्यासारखा वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा आपलासा वाटतो, काही लोकांना मी मित्र वाटतो, काही लोकांना मी नेता वाटतो, पण सुजय विखे एकच आहे. मग हे जे वेगळ्या वेगळ्या प्रतिमा सुजय विखेच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत, हे कशामुळे आहेत? कारण की माणसाची वैचारिक क्षमता वेगळी वेगळी आहे. जो छोटासा विचार करतो त्याला वाटतं यार हा माणूस फार वेगळा, याच्याजवळ जायचं कसं. काही लोकांना फार मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा मला भेटतात, काही लोकांना फार आश्चर्य वाटतं जेव्हा ते माझ्या बरोबर येऊन उभे राहतात, काही लोकांना, निम्म्या लोकांना मी ओळखू येत नाही. काही लोक म्हणतात नाही अरे मुद्दामून असे कपडे घालतो बरं का, हा असा दिसायला असा नाही दिसतो. शरीराला ढकण्यासाठी जेवढे कपडे लागतात तेवढे मी घालतो. पायाला काटे लागू नये म्हणून चपला लागतात त्या मी घालतो. आणि त्यामुळे मी माझं व्यक्तिगत अस्तित्व तुमच्यामध्ये राहून, जसे आज तुम्ही सगळे बसलेले आहात, तुमच्यामध्ये शोधाल तर प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं तरी 5%, 10%, 20% सुजय विखे तुम्हाला सापडेल. मी तुम्ही आहात आणि तुम्ही मी आहे, या पलीकडे माझं वेगळं अस्तित्व काहीच नाही. एखाद्या व्यक्तीला प्रेम मिळाल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या लोकांच्या गरिबांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, तो माणूस जो समोर आज बसलेला आहे तो ते प्रेम आणि ते आशीर्वाद मिळाल्यानंतर सुजय विखे होतो आणि स्टेजवर येतो. आणि म्हणून सुजय विखेचं निर्माण हे या महाराष्ट्राच्या, या जिल्ह्याच्या आणि या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेने निर्माण केलेलं आहे. अन्यथा सुजय विखेला कोणीही ओळखत नाही. माझं शालेय जीवन, मी आता माझ्या मुलीला हॉस्टेलला टाकलं. प्रत्येक मुलाला हॉस्टेलला टाकण्याचा निर्णय पालक घेतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. मी कुठल्या कारणामुळं हॉस्टेलला गेलो हे मला माहिती नाही, किंबहुना माझ्या आई वडिलांनी कधी सांगितलं नाही. मी माझ्या मुलीला कधी टाकलं, एका दिवशी तिची ट्युशन चालू होती. ट्युशन चालू असल्यावर एक अँटी चेंबरमध्ये ट्युशन चालू असताना मी दरवाजा उघडला तर ती मेन खुर्चीवर बसलेली, शिक्षक साईडला बसल्याला. म्हटलं आता हिला हॉस्टेल जायचा वेळ आलेला आहे, कदाचित मीही तसं काही केलं असावं, किंबहुना त्यापेक्षा भयानक केलं असेल की माझ्या आई वडिलांनी ठरवलं की आता हा इथं ठेवण्याच्या पात्रतेचा नाही, याला बाहेर पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यामुळे सगळ्यात मोठं धाडस ते केलं ते माझ्या आईनी, की आपल्या घरामधला असलेला एकुलते एक मुलगा आपल्यापासून 1000 किलोमीटर लांब हॉस्टेलला टाकण्याची धाडस माझ्या आईनी दाखवलं. आणि ते धाडसच आज सुजय विखेला करण्यामध्ये कारणीभूत ठरलं. आणि म्हणून आईचा सगळ्यात मोठा वाटा. आज मी जे सुशिक्षित झालो, आज जे माझं शिक्षण झालं, माझ्या आईचा त्याग, तिच्या मातृत्वाचा त्याग, तिच्या अश्रूचा त्याग, तिच्या भावनेचा त्याग, फक्त एका स्वार्थासाठी की माझा मुलगा हा त्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक आमदाराचा मुलगा, एक खासदाराचा नातू किंवा एका जिल्हा परिषद अध्यक्षाचा मुलगा म्हणून नव्हे, पण सुजय विखेला आज सुजय विखे म्हणूनच ओळखतात. याचं सगळ्यात मोठं योगदान शालिनी राधाकृष्ण विखे पाटील. हॉस्टेलला इंदोरला मी 5वीत गेलो. पहिलं PPSला होतो 2 वर्ष. स्वाभाविक आहे की PPSमध्ये असल्यामुळे
संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांचाच मुलगा जेव्हा विद्यार्थी असतो तर शिक्षक थोडेसे कानकूस करतात. कसं मारायचं, कसं बोलायचं. ते मारत होते का नव्हते मला आठवत नाही, पण मी भरपूर लोकांना मारलं. आणि एक मित्र म्हणून आम्ही जेव्हा राहिलो, मला असं वाटतं की इंदोरला जाणं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं बदल हा जीवनातला ठरला. आज आपण समाजामध्ये पाहतो एवढे मोठे आपण फलक लावतो रॅगिंगच्या विषयी. रॅगिंग इज नॉट अलाउड. एखाद्या ज्युनियरला बोलून विचारले तुझं नाव काय, तो लगेच तक्रार करतो की माझी रॅगिंग झाली म्हणून. मी जे सहन केलंय ते मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा इंदोरला गेलो, महाराष्ट्रातला मी एकमेव मुलगा होतो, एकमेव मराठी असणारा आणि मूळच महाराष्ट्रातून एकमेव. बाकी सगळे लोक बाहेरचे, सगळे मध्य प्रदेशच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले. आणि रॅगिंग काय प्रकार असतो, मी एकटा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी माझ्या सिनियरचे, शाळेत म्हणतो तुम्हाला, बोर्डिंगला असताना मी माझ्या सिनियरचे रोज कपडेही धुतले, पॅन्ट धुतल्या, चट्या धुतल्या, बुटं धुतले, मार अमाप खाल्ला. आमच्याकडे हाताने मारत नव्हते, आमच्याकडे स्टंप, बॅट, रॉड याने मी मार खाल्ला. आणि मी साईबाबांना स्मरून सांगतो की याच्यामधलं एकही वाक्य खोटं नाही. रोज रात्री आम्हाला मार बसायचा. आता मार कसा, आता एक डॉमेट्री आहे, डॉमेट्रीमध्ये आम्ही एका हॉलमध्ये संध्याकाळी प्रिपरेशन, ते संध्याकाळी काय असते ती स्टडी टाईम का काय ते. आता स्वाभाविक आहे सकाळीपासून खेळल्यानंतर झोप यायची, तर आमचा सिनियर यायचा, तो काय म्हणायचा, हे फॅन चालू आहे, मी चप्पल फॅनला मारा, ज्याला चप्पल लागल तो पहिलं झोपायला जाईल. आमची अवस्था आम्ही प्रार्थना करतो, देवा एक तरी चप्पल माझ्याकडे आण. म्हणजे अशा प्रकारे माझं शालेय शिक्षण घातलं. आणि हेच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की नुसतं सिनियरनी नाही, पहिले 5वी 6वी 7वीला माझ्याबरोबरचे माझ्या बॅचमेट, मी बाहेरचं असल्यामुळे प्रचंड मनस्ताप मला दिला, प्रचंड माझा छळ करण्यात आला. मी जे वाचलो त्या वातावरणामध्ये, कारण की मला मित्र लाभले. 4 मित्र हे माझ्या आयुष्यामधले जे मी कमवले त्या कालावधीमध्ये, की आम्हाला रात्री कितीही मारलं, कितीही हाणलं, काही जरी सांगितलं तरी आम्ही सकाळी एकत्रित राहून गप्पा मारायचो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये आज जिथं शिकत आहात, शालेय जीवनातला मित्र हा रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा असतो, हे मी तुम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी सांगतो. शालेय जीवनात, कॉलेजचं नाही. कॉलेजचे 2 मित्र एका पोरीवर कधी भांडती सांगता येत नाही, जे काय उपयोग नाही. मित्रामध्ये कशी फूट पाडायची, मी येतो अजून, माझं जीवन आता मी लहान आहे अजून, मी वाढत चाललोय, शाळेतून पण जाईल कॉलेजला. आणि शालेय जीवनातले मित्र मी कमवल्यानंतर बोर्डिंगमध्ये असल्या कारणाने अतिशय आनंदाने जगलो. पॉकेट मनीचा काही विषय नव्हता, कधी काही मोबाईल काही आम्हाला माहीत नव्हता, काही कारण नव्हतं माहीत असायचं. आणि एक मराठी मुलगा इंदोरला जाऊन 12वीच्या CBSE बोर्डामध्ये सायन्स बॅचचा टॉपर म्हणून आजही त्या भिंतीवर सुजय विखे पाटील हे नाव तिथं आपण आरोपित केलेलं आहे. मी फक्त इथं किंबहुना कुठं दुसरीकडं किंवा आपल्या संस्थेमध्ये नाव कमवलं नाही, पण आपल्या इंदोरच्या डेली कॉलेजमध्ये सायन्स टॉपर म्हणून त्या बॅचमध्ये आजही माझं नाव तिथं आहे. कारण की परमेश्वराची कृपा माझ्यामध्ये राहिली की मी अभ्यासामध्ये नेहमी चांगला राहील. अभ्यास करणारे 2 प्रकार आहेत. एक जण जे रात्री 3 वाजेपर्यंत जागतात. माझ्या दृष्टिकोनातून रात्री जागणारे माणसं हे कधीच पोहोचू शकत नाही पास व्हायला. 10 वाजेपर्यंत तो अभ्यास करतो, त्याच्यानंतर 11 वाजले का त्याला मॅगी खायची असते. मॅगी खाल्ल्यानंतर आपण
चर्चा गप्पा मारतो. मग एक पान वाचलं, एक पान वाचायला 10 मिनिटं, त्या पानावर इतर गप्पा 20 मिनिटं, परत एक पान 10 मिनिटं, 3 वाजेपर्यंत अभ्यास करून सगळे झोपायचे. मी 10 वाजता झोपताना माणूस राहिलो काय. पण आता थोडासा राजकारण मी तेव्हा पण करायचो. राजकारण कसं, मी 3 वाजता उठायचो, 2 तास 3 ते 5 अभ्यास करायचो, परत 5 वाजता झोपायचं नाटक करायचो. आणि हे लोक वाटते हा कधीच पाऊस होऊ शकतो. त्यांनी जेव्हा टॉपर मी झालो, मी सांगितलं याला गनिमी गावा म्हणतात, चालेल ना, तुम्ही मला म्हणतो त्या नापास होणार, पण मी टॉप करून दाखवलं. तर ही स्पर्धा असते. ही स्पर्धा आम्ही पण केली. दुसऱ्याच्या पुस्तकात तो काय वाचू राहिला, तो काय लिहितोय. पेपरमध्ये परमेश्वराच्या कृपेने मला कधी कोणाकडे पाहावं लागलं नाही, मी माझे पेपर द्यायचो. पण माझ्या व्यक्तिगत जीवनाचा अनुभव की रात्री अभ्यास करणारा व्यक्ती हा गप्पा मारण्यात व्यस्त असतो. सकाळी रात्रीचे 5 तास आणि सकाळचा 1 तास. तर सकाळी अभ्यास करून तुम्ही तुमचं जीवन घडवा. ज्याला रात्री जागायची सवय ती जागू नका बाबा. कधी ना कधीतरी लवकर झोपायचा जीवनात प्रसंग येतो. लवकर सवय लावली रात्री लवकर झोपायची तर लग्नानंतर त्रास होत नाही. कारण की जास्त जागरण बाहेर काय करू शकत नाही. बायको असली का काही जरी केलं तरी 9 वाजता तुम्हाला, मला ठीक आहे, मला सांगायला होतं मी सभेत आहे, मी इकडे, मी जलद नेमका नाही, मी खरंच बोलतो, काय खोटं पण पुढे जात नाही. तर काय आपलं काही वेगळं जायचे कारण नाही. पण शेवटी जे रोजगार आणि नोकरीदार वर्ग आहे त्या बिचाराला तर 9 वाजता ऑफिस 5 वाजता संपणार, किती ओव्हर टाईम 9 वाजेपर्यंत. तर रात्री घुबडासारखं जागा राहण्यापेक्षा सकाळी उठून अभ्यासाची सवय आजपासून लावली तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी संसार तुम्ही करू शकाल, असं माझं व्यक्तिशब्द. आता या 5वी ते 12वीच्या प्रवासामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत जे दुर्दैवाने मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा सांगणं गरजेचं पण नाही, किंवा सांगितलं तर त्याचा अजून एक हेडलाईन बातम्यामध्ये व्हायला नको म्हणून तो विषय आपण मागं टाकू. मुलांचा मूळ उद्देश काय आहे. आज मी शिक्षकांना आवड असते विचारायची कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम. पोरं आपले एवढे 4वी 5वी, आय वॉन्ट टू बिकम पायलट, डॉक्टर वाटत, कशाचं काय. हे TV पिक्चर शाहरुख खानने पायलटची ऍक्टिंग केली, त्याला पायलट व्हायचं. अमिताभ बच्चन, लोक पोरं हुशार असतात. अमिताभ बच्चन डॉक्टर झालं तर डॉक्टर व्हायचं, पण तो कधी कुली झाला तर कधी म्हणलं नाही की मला कुली व्हायचं. प्रत्येकाला असे स्वप्न असतात की मी हे होणार ते होणार. माझं व्यक्तिगत तुम्हाला सांगतो, माझं जीवन यशस्वी यासाठी झालं की मी कधी विचारच नाही केला. माझी 12वी झाली. 12वी झाल्यानंतर MBBS करायचं होतं. MBBS करायला एंट्रन्स द्यायचं, एंट्रन्स देऊन पाहिलं, फार यश मिळालं नाही. बेळगावमध्ये माझ्या आजोबांच्या मैत्रिणी एक तिथं त्यांच्या मित्र होते, त्यांची मैत्री होती चांगली. ते आणि प्रभाकर कोरे असे खासदार होते दोघं जोडीने. तर आजोबाचे आणि त्यांची मैत्रीमुळे त्यांनी मला निमंत्रण दिलं की तुम्ही ॲडमिशन घ्या. आता बेळगाव कर्नाटकमध्ये. मी एकदा गेलो. गेल्यानंतर पाहिलं यार झालं हे तर अवघडच. म्हणजे मी नॉर्थ इंडियामध्ये होतो, आता साऊथ इंडियाला आलो. तो माझ्याशी कन्नडमध्ये बोलतोय, मला ते होऊन जाणार काय बोलू राहिले. म्हटलं याच्यावर राहायचं कसं आहे, बडा अवघड कष्टाचं काम आहे. नॉर्थ इंडियात तरी आपण हिंदी बोलून काढू. पण ॲडमिशन मिळत होती, मला वर्ष वेळा घालायचा होता. म्हटलं बेळगाव तर बेळगाव चला. बेळगावला शिक्षण सुरू. बेळगावला शिक्षण सुरू करताना मग पहिल्यांदा आयुष्यात हा प्रसंग आला की मला बाहेर राहायची संधी मिळाली. कॉलेजमध्ये जेव्हा आपण वाटतो आपल्याला फार आनंद वाटतो, आपण आता मोकळं झालो. बोर्डिंगमध्ये कधी बाहेर जायची सवय नाही, एक नवं जग पाहायला मिळायचं. पण तेव्हा माझे वडील मला महिन्याला काहीतरी 5,000 रुपये द्यायचे. आता 5,000 रुपये मी आता काय देऊ राहिलो मला माझं माहिती, पण त्या काळात 5,000 आपला खर्चच भागत नव्हता. माझ्यावर परमेश्वर प्रसन्न झाला जेव्हा माझ्या बहिणीने देखील बेळगावमध्ये MBBS ॲडमिशन घेतली. म्हणजे तिला जास्त पैसे मिळायचे, ती बिचारी काहीच खर्च करत नव्हती आणि दर महिन्याला तिची पॉकेट मनी मला द्यायची. जेव्हा ते 5चे 15 झाले तेव्हा मी खरं जगायला लागलो. तोपर्यंत माझं काही खरं नव्हतं. माझी बहीण
सुप्रिया ही फार साधी आणि फार भोळी होती. कॉलेज, घर, तिच्या अकाउंटमधून पैसे हलतच नव्हते. असे पैसे ठेवून काय कामाचे जे कोणाच्याच कामाचे नाही, ही भावना माझ्या मनामध्ये होते. म्हटलं हा पैसा कोणासाठी आहे? तुझ्यासाठी पाठवलाय, पण हा पैसा पडू पडू खराब होईल. म्हटलं तू मला दे. आणि मग ते असले पण कॉलेजमध्ये आल्यावर अनेक खर्च वाढतात. अनेक खर्च वाढतात. आता स्वाभाविक आहे, आपण मित्र असतात, मैत्रिणी असतात. कंपल्सरी नाही आहे की मैत्रीणच असली पाहिजे. मुलगी मित्र म्हणून मैत्रीणच असते. आपल्याला काय अपेक्षा नसते की काय आपलं असावं नसो, कारण की मला माहित होतं की आपल्याला गावात परत यायचं आहे. त्यामुळे आपल्या काही इथं काही उपयोग नाही. आणि मी तेव्हापासून सांगतो माझ्या जीवनात, मी ना तेव्हा कधी खोटं आश्वासन दिलं ना आज कधी खोटं आश्वासन देतो. खोटं आश्वासन देऊन सुजय विखेंनी जीवनामध्ये काहीच मिळवलं नाही. ही प्रथा मी माझ्या कॉलेज लाईफ पासून अनेक संधी माझ्याकडे आल्या, पण मी कधी अनेक संधी आल्या जेव्हा खोटं आश्वासन देऊन मी सगळं मिळू शकलो असतो, पण मी कधी खोटं आश्वासन दिलं नाही. पण स्वाभाविक आहे की जसं मी म्हटलो की ठेवलेल्या पैशाचा काही उपयोग नसतो, तेव्हा तसंच माझे आई वडील कधीतरी परदेशात अधूनमधून जायचे त्या काळावधीमध्ये. आणि आईची एक फार चांगली सवय होती आणि वाईट पण होती. चांगली सवय की तिला वडील परफ्यूम घेऊन द्यायचे. त्या काळात फार महाग परफ्यूम असायचे, आता काय सगळीकडेच मिळतं. आणि आईची वाईट सवय होती, कधी कधी वापरत होती, कपाटात साठवून ठेवायची. पण एक दिवस तिला जाणवलं की साला हा जेव्हा कधी सुट्टीवर येतो एक परफ्यूम कमी होतो. स्वाभाविक आहे की मी म्हटलं की तसं ठेवलेले पैसे कोणाच्या कामाचे नाही, तसं ते ठेवलेले परफ्यूम पण आईच्या कामाचे नव्हते. ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरून कोणाचं तरी त्या कालावधीमध्ये भलं झालं हा विश्वास. एक दिवस तिने मला पकडलं ही घेऊन जाताना. मी जेव्हा जायचो तर मी प्रयत्न करताना प्रयत्न लक्षात घ्या. आता आपल्याला राजकारणात यायचंय तर माणूस काय म्हणतो, मी सरपंचासाठी पण प्रयत्न करणार, जिल्हा परिषदेला पण, पंचायत समिती, कुठेतरी तर नंबर लागेल राजकारणामध्ये. तसंच जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, कुठेतरी यश मिळेल या दृष्टिकोनातून माझे 10 परफ्यूमच्या बाटल्या संपल्या. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आई मग एक पकडलं, म्हणजे यार तू कमाल झाली तुझी. यार म्हणतो आई पहा, तुझ्या घरात परफ्यूम तसेच पडून राहायचे, ते कोणाच्या कामाचे होते. बहिणी वापरत नाही, तू वापरत नाही. आठवण तुला म्हणून ठेवायची असेल तर फोटो काढून ठेव, पण वास्तविक त्याचा उपयोग कुठेतरी झाला पाहिजे. आणि खरंच त्याचा उपयोग चांगल्या चांगल्या ठिकाणी झाला. आणि कदाचित प्रदीर्घ काळामध्ये कोणीतरी त्याची आठवणही केली असावी, मला माहीत नाही. कारण की आपण संपर्क क्षेत्राच्या बाहेर झाल्यामुळे आता काय फार राहिलेलं नाही. आणि संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर परत टावर कोणी उभं करायला जात पण नाही. त्यामुळे मला जेव्हा लोक येतात म्हणजे आमच्या मोबाईलला सिग्नल येत नाही, म्हणतात नशिबाने लेखा तुला कोणी फोन लावत नाही. तर असा जीवन प्रवास सुरू केला. आणि कॉलेजमध्ये मोकळं झाल्यावर मी आमचे मित्र, तर मी MBBS फर्स्ट इयरला फर्स्ट क्लासमध्ये टॉपर झालो परत. मला कधी कधी विश्वास बसत नाही झाले कसं कोण पेपर लिहितं माझं. पण ठीक आहे, पहिलं तर वडिलांनी म्हटलं तर काय पाहिजे, म्हटलं गाडी द्या. गाडी झाली म्हणजे छाप पडेल आपली, तर परत तोच प्रसंग असतो. हे पहा, जीवनामध्ये ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी कोणाला लागत नसतात, पण आपण शो ऑफ ज्याला म्हणतो की काहीतरी समाजाला किंवा समाजाला कोणाला दाखवायचं असतं, ज्याला दाखवायचं त्याला दाखवायचं असतं की माझ्याकडं काय आहे. ही स्टाईल मारायची भूमिका असते. गाडी, म्युझिक. पहिल्या दिवशी गाडी घेऊन दिली, सँट्रो होती तेव्हा काळात. सँट्रो मला पहिली गिफ्ट मिळाली वडिलांकडून. पण वडील एवढे हुशार होते की त्यांनी फक्त सँट्रो दिली, पण 5 वर्ष त्याच्या पेट्रोलचा 1 रुपया मला दिला नाही. आणि म्हणून माझी सँट्रो फक्त आली पहिल्या दिवशीच, फक्त ती बाहेर फिरली जेव्हा मी मोठा लाऊडस्पीकर लावून पूर्ण मोठे गाणे वाजवले कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर पेट्रोल अभावी ती कायम बंदच राहिली. ती फक्त कोणाला गोव्याला जायचं असेल तर गाडीत 5 लोक बसतात, 5 लोकांनी एकत्रित पैसे वर्गणी केली तरच ती गाडी बाहेर पडायची. अन्यथा मी माझे 5 वर्ष माझ्या मित्रांच्याच मोटरसायकलवर घालवलं. आणि स्वाभाविक आहे की मी कधी कधी मोटरसायकल मागूनही घेतो. माझे पण व्यक्तिगत काम असू शकतं ना जीवनात.
तर त्या जीवनातल्या कामांमध्ये सुद्धा मोटरसायकल वापरावं लागली. पहा काय परिस्थिती. लो बजेट काम चालायचं त्या काळात. पण जसं माझी बहीण म्हटली की जसं तिला मी कपड्यांचे पैसे भरायला लावले, तसं मी आजपर्यंत माझा मित्र असो किंवा मैत्रीण असो, मी कधीही कोणाच्या जेवणाचे पैसे भरले नाही. 50% तुमचे आणि 50% माझे. ही सूट फक्त माझ्या आयुष्यात मी कार्यकर्त्यांना मतदारांना दिली. बाकी त्याच्यामध्ये काही 50-50 होऊ शकलं नाही. पण आजपर्यंत आयुष्यामध्ये आपल्या जीवन प्रवासामध्ये 50%, कारण की पैशाचं मूल्य असतं आणि ते मला जाणवलं. आणि मग MBBS आम्ही पुढं सरकत गेलो. कधी नापास झालो नाही परमेश्वराच्या कृपेने. शेवटच्या वर्षी परत एकदा फायनल इयरला गोल्ड मेडलिस्ट म्हणून बेळगावच्या बोर्डावर देखील डॉक्टर सुजय विखे पाटलाचं नाव तिथं आहे. आता आमच्याकडे ग्रुप होते. मी महाराष्ट्राचा होतो, नॉर्थचे लोक होते, मुलं आणि मुली, आणि साऊथचे मुलं आणि मुली, आणि मी असं मध्यस्थी महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे भारताच्या. तर सगळे असे म्हणायचे येरी पेपर फोडल्याचं. म्हणजे एखाद्या राजकारणाच्या घरामध्ये जन्माला येणं, अशा घरामध्ये जन्माला येऊन तुमचं कौशल्याची सराहना कधीच कोणी करत नाही. अरे यार इसका बाप तो मिनिस्टर झाला, तो पेपर फोड केला आहे. पण आपण कधी काही पेपर फोडलाही नाही आणि कधी त्या धंद्यात केले. जे येतं ते लिहिलं आणि लिहिल्यावर म्हणजे एक तर मला फार कळत होतं किंवा ज्यांनी माझे पेपर तपासले त्याला काही कळत नव्हतं. अशा 2च प्रसंग असू शकतात ज्यामुळं मला एवढं यश त्या ठिकाणी मिळालं. मग आता MBBS संपलं. कोणाला आश्वासन दिलं नसल्यामुळे मी परत एकटंच लोणीला आलो. आणि मग आईवडिलांना वाटलं की आता आपला मुलगा घरी आलाय, तर म्हणजे आता तरी तू इथं राहा. तू लहानपणापासून लांब गेलायस, तू कॉलेजला लांब गेला, आता तरी घरी राहा. आता कॉलेजमधून परत लोणीला यायचं, लोणीला राहायचं म्हणजे हे आपलं एक पुनर्वसन केंद्र असतं एखाद्या व्यक्तीला. म्हटलं हे पुनर्वसन केंद्रामध्ये आल्यासारखं होईल आपलं. सगळं बंद. म्हणजे असं काय फार चालू होतं असंही काय भागणी, पण त्यातल्या त्यात सगळ्या बंद. म्हणजे आपलं कधी आपण कुठे गेलो, मित्र फिरायला गेले, कुठे गोव्याला गेलं. आता हेच मी कॉलेज बाहेर घेतलं असतं तर परत ते जीवन मैत्रीपूर्ण असतं. पण घरात थांबल्यामुळे पण मोठं चला हा निर्णय पण आपण घेऊ. आणि त्या कालावधीपर्यंत मला नेहमी फार आवड होती चांगल्या कपड्यांची, बुटं, घड्याळ, गाड्या. मला फार आवड होती, मी नाकारत नाही, प्रत्येक माणसाच्या वयात असते. पण मी जेव्हा PMTला ॲडमिशन घेतल्यानंतर माझी पहिल्या दिवशी OPDला बसलो, पहिल्या दिवशी. आणि हे मी जे बोलतो ते साईबाबांना समोरून खरं बोलतो म्हणून मला विश्वास बसणार नाही. PMTच्या OPDमध्ये पहिल्यांदा मी बसलो. मला कोणी माहीत नव्हतं. एक वयस्कर बाबा, टोपी, फाटलेलं धोतर, पूर्ण मळके कपडे, त्याच्या चपला फाटलेल्या तुटलेल्या होत्या. आणि तो आला आणि त्याचा मुलगा माझ्या युनिटमध्ये ॲडमिट होता. त्याच्याकडे पैसेच नव्हते ऑपरेशन करायला. त्या माणसाकडे पाहून त्या दिवसापासून तर आजपर्यंत ना मी कधी घड्याळ घातलं, ना मी कधी बुटं घातले, ना मी माझा मोह, माझा पैशाचा हेवा, माझ्या पैशाची गरज त्या एका म्हाताऱ्याने मला संपून टाकली. कारण की याला जर खायला पैसे नसतील तर मला हे सगळं कशाला. इतकं अंतर्गत माझ्या मनाला लागलं ते की त्या दिवसापासून सगळा विषय सोडून दिला. आणि म्हणून मी आज जसं दिसतो ते एका कारणामुळं की गरिबी काय असते, गरिबांचं दुःख दूर करण्यासाठी पद्मश्रींनी आणि बाळासाहेब विखे पाटलांनी काय केलं. आणि का मी नेहमी विचारायचो आजोबांना की तुम्ही इतके साधे का राहतात. ते म्हणायचे तुला कधी ना कधी तरी याचं उत्तर मिळेल. आणि त्या PMTच्या OPDमध्ये पहिल्या दिवशी माझ्या एका वयस्कर पेशंटने मला ते उत्तर दिलं की मला खायला पैसे नाही आहेत पण माझ्या पेशंटला वाचवा. त्या दिवशी माझं जीवन बदललं आणि मी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांसारखा राहायला लागलो. ते एक नैसर्गिक देण परमेश्वराने मला दिली आणि त्यामुळे मी जीवनामध्ये खरंच सार्थ ठरलो. कारण की मला पैशाचा हेवाच राहिला नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला पैशाचा हेवा राहणार नाही तरच तुम्ही खरं मोठं होऊ शकतात, अन्यथा तुम्ही मोठं होऊ शकत नाही. पैसे येतात जातात, पैशा वाचून काय अडलेलं नाही, कोणाचंच अडलेलं नाही. पैसे गरजेचे पण आहेत पण किती याला मर्यादा, भूक किती आहे याला मर्यादा.
आणि म्हणून ह्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये प्रवरा मेडिकलमध्ये जेव्हा मी शिक्षण घेतलं, ॲडमिशन घेतलं आणि मी माझा पूर्ण कालावधी पूर्ण केला, त्या कालावधीमध्ये पण अनेक संधी आल्या. पण काय, लोणीमध्ये असल्या कसली संधी, त्याला पर्यायच नाही. अनेक आमच्या भगिनी आल्या माझ्याकडं भेटायला, बोलायला, असं तसं. म्हणलं, हे बाई, तू माझ्या आईला कधी भेटली आहेस? एकदा भेटून घे, तुझी सगळी इच्छा संपून जाईल. म्हणतो परत माझ्याकडे येणार. ते जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी असतात ह्या त्या त्या तत्कालीन काळामध्ये चांगल्या असतात, आनंदाच्या असतात, पण त्याच्यामधून न वाहून जाता मी एक गोष्ट नेहमी पथ्य पाळला आणि आजपर्यंत पाळतो की माझ्या वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती माझ्यासाठी शेवटचा शब्द, तो शब्द मी आजपर्यंत माझ्या वडिलांचा पडून दिला. हेच मी आजपर्यंत कमवलं. माझ्या वडिलांचं कदाचित मला पटतही नसेल, माझ्या आईची भूमिका कदाचित मला पटत नसेल, पण मी कधीही या आई वडिलांच्या भूमिकेच्या आणि एका मुलाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या शब्दाला कधी खाली पडू दिलं नाही. तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की नाही आपण या मुलीसाठी आपले आई वडील सोडून देऊ, मुलीला वाटत असेल या मुलासाठी आपण आई वडील सोडून देऊ, कोणीच तुमचं नसतं. शेवटी जे राहतात ते फक्त आई वडील, तुमचे भाऊबंद नाही, बायको आणि पोर. भाऊबंदकी तर सगळ्यात महाग, आयला जाऊ विषय. भाऊबंद MBBS MG संपलं, मग MCS न्यूरोसर्जरी. सांगायचं तात्पर्य की जेव्हा मी 12वी संपवलं कधी डॉक्टर व्हायचा विचार केला नाही. मी परत त्या मूळ मुद्द्यावर होतो की जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो तुला काय व्हायचंय, मी कधीच म्हटलो नाही. मी म्हणतो माझे वडील जे म्हणतील ते व्हायचंय, ते म्हणून डॉक्टर हो. MBBSला ॲडमिशन, MBBS संपलं, मला मेडिसिन करायचं होतं. ते म्हटलं तू सर्जन झाला पाहिजे, सर्जरी ॲडमिशन. सर्जन झालो. सर्जन झाल्यानंतर मग जेव्हा माझं MS जनरल सर्जरी पूर्ण झालं, मी परत आलो. इथंच होतो म्हणून मी इथंच राहिलो आणि मी म्हटलो आता मला निदान काहीतरी राजकीय जबाबदारी द्या. ते म्हटले नाही, तू अजून पुढे शिक. म्हटलं तर अवघडच, किती शिकावं माणसाने. पण ॲडमिशन घ्यायला गेलो, मला न्यूरोलॉजिस्ट व्हायचं होतं. तो म्हटला फक्त न्यूरो सर्जरी अवेलेबल आहे. म्हटलं देऊन टाक. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की जीवनामध्ये हट्टीपणा कधी ठेवू नये. तुम्हाला एखादं लक्ष पाहिजे असेल, पण ते लक्ष पूर्ण करत असताना दुसरी गोष्ट मिळत असेल तर दुसरी गोष्ट आपल्या पदरात, जे गोष्ट मिळते ती पदरात पाडून घ्यायची. मला सरपंचच व्हायचंय, उपसरपंच पण मिळतं, घेऊन टाका. दोन्ही उगतात. पण हे फक्त पदांपुरतं मर्यादित आहे बघा. बाकी जीवनामध्ये याचे एक्सपेरिमेंट करू नका की ही नाही तर ही पण चालेल असं नाही. त्याचा उपयोग नाही. तेवढ्याच एका गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित असलं पाहिजे. बाकी ठिकाणी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता आयुष्यात. फार जास्त आग्रह धरून जीवनामध्ये एकच लक्ष आणि मला डॉक्टरच व्हायचंय. आई वडिलांना सांगायचं नाही तुम्ही मला डॉक्टरच करा, पैसे भरा. आई बाप कर्ज काढून पैसे भरतात. अरे तू एवढा शहाणा झाला, तू हुशार, परीक्षा देऊन नंबर लावून घे ना. तुला कशाला आई बाबाची गरज पडते? एक तर स्वतः कर्तृत्ववान व्हा की जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या कष्टाने परीक्षा देऊन मिळवा. नाही तर मग तुम्ही मूर्ख असाल तर आई वडील जे म्हणतील ते करा. मग नांगर चालवायला सांगितलं तरी नांगर चालवायचं, कारण की तुम्ही त्याच पात्रतेचे आहात. पण मी पात्रतेचा नाही आणि मी माझ्या आई वडिलांवर आर्थिक बोजा टाकून शिक्षण घ्यायला जातो आणि तिकडं ऐश करतो, याच्या इतकं मोठं पाप जगात कुठलंच नाही. हे पाप मी कधी केलं नाही. जे जे शक्य झालं ते निस्वार्थ भावनेने केलं. कधी प्लॅनही केला नव्हता जीवनात न्यूरोसर्जन होईल. मला खरंच न्यूरोसर्जन सगळ्यात भीती वाटायची. मेंदूमध्ये एवढे कनेक्शन आहेत, हृदयाचं तरी कळतं रे, डोक्याचं काय. पण अभ्यास करून आपण तिथून बाहेर पडलो, शिक्षण झालं. मग राजकारणात यायची संधी मिळाली. खासदारही केलं लोकांनी. खासदार केल्यानंतर परत केलं पण आणि पाडलं पण. लोक काय शेवटी जनतेच्या मनामध्ये काय कोणी सांगू शकत नाही. अनेक लोक जीवनामध्ये 10वी 12वीला माणसं नापास झाले तर आत्महत्या करतात.
एखादा पेपरमध्ये नापास झाला आत्महत्या झाला. मी खासदारकीला पडल्यावर काय केलं पाहिजे, मी किती दुःखात असलं पाहिजे, मी किती वेदनामध्ये असलं पाहिजे. मी परत कामाला लागलो. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आणि हे तुम्ही मी काहीच तुम्हाला सांगणार नाही, पण जीवनामध्ये कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही, कोणाचाच. एखाद्याकडून पैसे घेतले तर ते पण परत द्या, आणि एखाद्याने तुम्हाला फार त्रास दिला असा तर तो पण त्याला परतच दिला पाहिजे, असं मोकळं सोडायचं नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये यश तेव्हा जेव्हा हिशोब बरोबर, आपण आता हिशोब बरोबर, हा हिशोब बरोबर झाला पाहिजे. मग हे हिशोब बरोबर करायची ताकद ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल त्या दिवशी तुम्ही राज्य जीवनामध्ये यशस्वी व्हाल. मग हिशोब सगळ्यांबाबतीतच. ज्या आईवडिलांनी कष्ट करून तुम्हाला कमवलं, जेव्हा तुम्ही पगार देऊन त्यांच्यासाठी एखादा मोठं घर किंवा गाडी घ्याल, तेव्हा तुम्ही म्हणायचं आता तुम्ही जे केलं मी ते तुमच्यासाठी परत करू शकतो. तो हिशोब नसतो, पण जे अंतर्मनातून आनंद मिळतं म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे जीवनामध्ये. तो हिशोब तर आयुष्यभर कधी संपणार नाही आई वडिलांचा, पण तरी सुद्धा त्याची थोडीशी परतफेड तुम्ही जेव्हा पहिला पगार त्यांच्याकडे द्याल बायकोच्या हातात देण्यापेक्षा. माझी यांचे पंचायत गोरेबडी, मला पगारच नाही, चायला बायकोच्या हातात द्यायचं आई वडिलांचं काही कळत नाही, सगळं तुम्ही घेऊन जाता त्याच्या आपल्याकडे हातात आहे. तर मी लोकसभेमध्ये पडल्यानंतर मी का नैराश्याने घेरलो गेलो नाही, कारण की सुजय विखेसाठी खासदारकी, पैसा, चेअरमन पद, विमान, हेलिकॉप्टर हे फार शून्य गोष्ट आहे. मी सुजय विखे तोपर्यंतच जर माझ्या कृतीतून एक जरी माणसाचं कुटुंब चाललं तर त्या पदापेक्षा दुसरं मोठं पद कुठलंच नाही. हेच आपलं जीवन आहे आणि याच जीवनाला सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी अंतर्मनातून काम केलं आणि म्हणून परमेश्वर हा नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. 3 महिन्यामध्ये मला परत एक पुनर्जीवनाची संधी मिळाली आणि आज या संधीचं सोनं करत आज एवढे मुलं या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात, मुली शिकू राहिल्यात, मुलं शिकतायत, यांना उद्या त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. या भावनेतून आपण या ग्रामीण शिक्षण संस्थेला स्थापन केलं. पैसा कमवण्यासाठी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या कॉलेज, या शाळा पुण्यालाही टाकल्या असत्या, मुंबईला टाकल्या असत्या, पण गोरगरीब माणसाचा मुलगा शिकला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, MPSC झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, ही भावना पद्मश्रींची होती. तीच भावना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पुढे नेली. तीच भावना आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पुढे घेऊन जात आहेत आणि आता ती पुढची जबाबदारी माझ्याकडे. म्हणून माझं स्वप्न आहे की गोरगरीब माणसाचा मुलगा हा पुढे गेला पाहिजे, मुलगी ही पुढे गेली पाहिजे. पण आता समाज बदलत चाललाय. समाज बदलल्यामुळे अनेक गोष्टी बदलतात, अनेक गोष्टी येतात. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात चांगला बदल जेव्हा या आजच्या काळामध्ये मी घडला, मी व्हॉट्सअप वापरायचं बंद करून टाकलं. व्हॉट्सअप वापरायचं बंद केल्यामुळे माझ्या जीवनाचे 50% प्रश्नही संपून गेले. 50% प्रश्न. कधी तुम्हाला फार त्रास असेल जीवनात, व्हॉट्सअप बंद करून पहा. बरं, इंस्टावर काय पाहतो आपण, कोणत्या हिरोईनने काय कपडे घातले, ठीक आहे, तुमचं वय पहा तुम्ही, काय हरकत नाही, पण त्या भावनेत वाहून जाऊ नका. हे सगळ्या गोष्टी पाहून झाल्या जीवनात. शेवटी जे उरतं ते तुम्हीच आहात. मला आज एवढं शिक्षण घेऊन कुठेही जायला संधी मिळाली असती. मी एकमेव आहे, कदाचित मी अतिशोक्ती सांगत नाही, पण एकमेव आहे जो एवढं शिक्षण घेऊन, एवढ्या घरांमध्ये मंत्रिपद असून, स्वतःकडे खासदारकी असून मी लोणी गावाचं घर कधीही सोडलं नाही. मी पुण्यालाही राहायला गेलो नाही, नाशिकलाही नाही, मुंबईला नाही, मी लोणी सोडली नाही. कारण की मला लोणी इतकं काही, पुन्हा मुंबईला गेलो ना माझं जीव कसा तरी होतो, मला सहन होत नाही, गर्दी सहन होत नाही, मला तिथलं वातावरण सहन होत नाही, तिथलं शो ऑफ सहन होत नाही. शेवटी मलाही कमीपणा वाटतो की यार, मी एका मागच्या महिन्यामध्येच एका रेस्टॉरंटमध्ये चाललो होतो, एकटाच होतो. ती म्हणजे साहेब तुम्ही चपला घातल्यात त्यामुळे तुम्हाला आतमध्ये येऊन देऊ शकत नाही. तिला कोण नाव सांगत बसणार. गेलो, खाजगी विमान घेतलं, नाशिकला पोहोचलो, नाशिकला जेवलो, काय फरक पडत नाही.
म्हणजे ती मला सांगत होती मी किती अपमानित झालो होतो. काय फरक पडतो? ज्या दिवशी तुम्ही स्वतःला फार मोठं समजायला लागाल त्या दिवशी तुमचं आयुष्य संपतं. कोण आहे मी कोणीच नाही. मी खासदार नाही, मी मंत्र्याचा मुलगा नाही, मी डॉक्टर नाही, मी फक्त सामान्य. ही भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा ठेवाल तेव्हा इगो तुमचा संपून जातो आणि तुम्ही कधी आयुष्यात चुकीचा निर्णय घेणार नाही. कोणी म्हटलं हे येड्या काय चाललंय, येडाच आहे मी बाबा, बरोबर आहे नाही तू असं कसं. मग अशा प्रकरण होतात जे दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली. ते कोणत्या मुद्द्यावर होतं की एका सरपंचाने एका मुलाला कानामागे दिली, तर व्हिडिओ काढला, स्टेटस ठेवलं. त्या एका क्षुल्लक गोष्टीवर एखाद्या माणसाला इतकं मारावं अमानवीय. म्हणजे समाज एका स्टेटसवर काय करू शकतो ही आजची राजकीय परिस्थिती आहे. याच्यापासून आपल्याला सावध राहायचंय. मी हा शब्द तुमच्या व्याख्यानमाल्यामधून काढून टाका. मी कोणीच नाही. अपमान पचवता आला पाहिजे. अपमान पचवायला शिका. मी अपमान पचवू शकलो. मला संगमनेरचे आमदार इथं येऊन भाषण करायचे, पारनेरचे आमदार येऊन इथं भाषण करायचे, महाराष्ट्रातून इथं भाषण करायचे, अनेक मीडियामध्ये मला टार्गेट केलं गेलं. मी कसा उत्तर, मी सगळं असं तसं सहन केलं. मला कोणाला काही उत्तर द्यावं लागलं. जेव्हा विधानसभेचे निकाल लागले महाराष्ट्रात, नाव कोणाचं झालं? सुजय विखेच. मी कोणाला सांगायला गेलो नाही की सुजय विखे कोण आहे. मी कोणाला काही सांगितलं नाही. मी फक्त एक वाक्य वापरलं, टायगर अभी जिंदा है. लोक म्हणजे येणं झालं, एका सलमान खानचं फॅन दिसतोय, असं तसं फलाना ढिमकाना. कृतीला शोभेल असंच. टायगर अभी जिंदाचा अर्थ काय की मला तुम्ही राईट ऑफ करू नका. सुजय विखे संपलेला नाही, सुजय विखे आहे हे असू द्यावं लक्षात. म्हणून टायगर अभी जिंदा हे टॅगलाईन मी शोधलं, भाषणातून सापडलं आणि या निकालानंतर सगळ्यांना जाणवलं की नाही खरंच हे पोरगं कराकरच दिसतंय. मला ना कोणाला भाषणामधून सांगावं लागलं ना मी माझ्या स्वतःचं विश्लेषण केलं की सुजय विखेंनी काय निवडणूक केली. प्रत्येक पत्रकाराने विश्लेषण केलं, प्रत्येक जनतेमध्ये भावना आली की नाही हे मुलांनी करून दाखवलं. त्यामुळं अपमान करणाऱ्या माणसाचा बदला घेत असताना तो द्वेषाने नव्हे, डोकं वापरायला शिकलं पाहिजे. भावना येतात, भावना जातात, भावना ह्या निरंतर प्रक्रिया. मी किती जरी सांगितलं कोणी काय फार ऐकायला बसलेलं नाही. अनेक लोकांचा अपमान होतो. आता किती लोक, मी जेव्हा परत विधानसभेच्या तयारीला आलो होतो, अनेक लोक माझ्यापासून लांब गेले होते, माझे मुलं लांब गेले होते. मी त्यांची माफी मागितली की मला माफ करा बाबा, तुमच्याकडून आम्हाला वेदना झाल्या असतील, माझ्यासाठी माझ्या वडिलांसाठी परत या. त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. मी माफी मागायला कधीच घाबरलो नाही. जीवनात काही करू शकले नाही ना, फक्त अहंकार मनामध्ये आणू नका. अहंकार आणला ना तर मग आयुष्य संपून जातं रे. आयुष्य संपून जातं. नाही मिळालं पण त्या सोडून येत लोक आता असं केलं पाहिजे, जाते मरू दे. लोकांमध्ये जातो, लोक भेटतात, प्रेम देतात, यापेक्षा आपल्याला काही नको आयुष्यामध्ये. तर सारांश या व्याख्यान मालेचा, कारण की मला 45 मिनिटं म्हटले होते, झाले जवळपास. सारांश एवढाच, एक आई वडील सोडून दुसरं कोणीच नसतं. आई वडिलांचा अपमान करणं हा या विश्वातला सगळ्यात मोठा पाप. तुम्हाला आवडू न आवडू, तुम्हाला आई वडिलांना बरोबर ठेवून त्यांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे. आणि या धर्माचं पालन प्रत्येक युवकांनी या संस्थेतून निघताना करावं. मतभेद असू शकतात, भांडणही होईल, पण शेवटी मी एक पेशंट म्हणून तुम्हाला सांगतो, आता तुमचं लग्न व्हायचे सगळ्यांचे, तुम्हाला आता माहित नाही मुलांना कोण आवडतं आणि मुलींना कोण आवडतं, मी काय विचारायला जाणार नाही. मी जेव्हा PMT मध्ये एकदा जाऊन पहा, नवरा बायकोचं खरं नातं काय असतं. हे जाऊ दे, कॉफी शॉपला गेले, पिक्चर पाहायला गेले, हिरोनी उडी टाकली, हिरोईननी नाचली, झालं का पिक्चर संपलं, ते काय उपयोग नसतो. नवरा बायकोचं नातं काय असतं हे जर पाहायचं असेल PMTच्या कुठल्याही वॉर्डाचा, की नवरा स्ट्रोक मध्ये बसलाय, त्याचा हात अधू झालाय, त्याचा पाय अधू झालाय. बायको जर शोधायची असेल तुम्हाला, तर सांगतो मी तुम्हाला, कोण दिसायला कशी आहे, सगळे हिरो, प्रत्येकाला वय होतं, प्रत्येक जण म्हातारा होणारच. रेखा सोडून, रेखासारखी बायको सापडत असं काय नाही.
पण PMT मध्ये जाऊन स्ट्रोकमध्ये बसलेला पेशंट, वॉर्डामध्ये बसलेला पेशंट, ज्याला स्वतः बाथरूमला जाता येत नाही, त्याची बायको त्याचे कपडे बदलते, त्याचं घाण साफ करते, त्याला जीव घालते. ज्या दिवशी ती बायको तुमच्या जीवनामध्ये मिळेल तर तुमचं जीवन सार्थक आहे. हे नातं तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मी आई वडिलांच्या बाबतीत जेवढं ऋणी आहे तेवढं माझ्या बायको धनश्रीबद्दल पण आहे. सामान्य घरातून माझ्याबरोबर आली, प्रचार केला, तिला कळत नाही राजकारण काय, करते प्रचार, पण सगळ्या संकटामध्ये देखील आपल्या माझ्याबरोबर टिकून राहिली. आणि म्हणून आज मी उभा आहे तर माझ्या आई वडिलांमुळे, माझ्या बहिणींचं मला साथ मिळाली, परिवार म्हणून तो आहे, आणि बायकोची साथ निश्चित मिळाली. म्हणून जे काही इथं करायचंय लोणीमध्ये तुम्हाला, ते इथं सोडून जा, घरी घेऊन जाऊ नका. ते परवडण्यासारखं नाही. दोघांनाही सांगतो मला, लोणीचं शिव सोडली का आपण आपल्या गावी, बाकीचे करायचं करा, काय फरक पडत नाही. पण खोटं आश्वासन देऊ नका. काय खोटं आश्वासन देऊन नंतर लय मागत पडतं बरं का ते. मी चांगलं म्हणजे मी नाही दिलं, माझ्या मित्रांना पाहिले, सुरुवातीला लय डायलॉग असतात, ऐसन वगैरे वैसं करेंगे, ठॉय झाल्यावर मग ते डॉक्टर बसून नाचायला लागलं, खेळा मग ते नंतर पडतंय, अरे बाबा काय झालं काय झालं. त्यामुळं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, निवड करताना जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाल किंवा तुम्ही मुलं पाहायला जाल, तो कसा दिसतो काय आहे त्याच्याकडे, हे सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. संकटाच्या कालावधीमध्ये तो तुमच्याबरोबर उभा राहील का नाही हे पाहणं आवश्यक असतं. तरच खरंच जीवन सार्थ होतं. नाहीतर हे डायव्होर्सचे जेवढे प्रमाण वाढलेत, वर्षभर लग्न केलं सोडून दिलं, वर्षभर लग्न केलं सोडून दिलं, तगा धिंगाणा, कोणी नांदवत नाही, कोणी फलाना करत नाही, आणि जीवनामध्ये कोणी परफेक्ट नसतं. हे भांडणं होत राहतात. भांडणं सगळ्यांचे होतात, कार्यकर्ते नेत्याचे होतात, कार्यकर्त्यांचे होतात, मुलं आणि मुलींचे होतात, मित्र आणि मैत्रिणींचे होतात. सोडून द्यायचे, फार इथं घेऊन जायचं नाही. निवांत आयुष्य जगा. तुमच्यासाठी हे सगळं उभं आहे, ही संधी आहे. सुजयविखे व्हायचा प्रयत्न करू नका. मी माझं शिक्षण सोडून मूर्खासारखं राजकारणात येऊ लागलो आहे. तुम्ही शिक्षणाचा वापर चांगला करा. मला आजही संधी मिळाली तर मी निश्चित माझ्या प्रॅक्टिसकडे जाईल, माझ्या उपजीविकेकडे जाईल, निवांत आयुष्य जगेल. 9 ते 5 मुलांना वेळ देईल, कुटुंबांना वेळ देईल, परिवाराला वेळ दिला तो दिला पाहिजे. एक काळ असा येतो जेव्हा तुम्ही पराभूत होता ना, त्या पराभूत झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की खरंच आपण ज्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ते आपल्याबरोबर राहिले नाही. मग राहिलं कोण? आई, वडील, बायको आणि मुलं. हे सोडून तुम्हाला नंतर कोणी सापडत नाही. कार्यकर्ते सांत्वन करायला येतात, पण ते सांत्वन करणारेच गद्दार असतात. हे पण तुम्हाला सांग. ज्याला दुःख झालं असतं तो बिचारा आतमध्ये लपलेला असतो, तो त्याचं दुःख दाखवत नाही. त्यामुळे हे सगळे लोक ओळखायला शिका, मित्र ओळखायला शिका. आणि मुलींनीही आणि मुलांनीही. मुलांनी मुलीसाठी आपसात भांडू नका आणि मुलींनी मुलासाठी आपसात भांडू नका. त्याचा काही उपयोग होत नाही. भरपूर विद्यार्थी, काय फरक पडत नाही. शोध मोहीम चालू ठेवा, पण एकामेकाबरोबर वाद घालू नका. सगळं जीवनात चालत राहतंय, सगळंच आपल्याला मिळतं असं काही नाहीये. कधी कधी ही जीवनाची भानपण आहे की लंगूर के हात में भी अंगूर आ जाता, कुछ कर नहीं सकते भैया. तर ते सहन करून पुढे चालावं लागतं. आपलं जीवन आनंदाने जगावं. व्याख्यानमालेमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी सांगू शकलो नाही, किंबहुना सांगणं आवश्यक वाटत नाही. कारण की तुम्ही जे आज जीवन जगताय, तुम्हाला मी जरी कधी खोलीत बोललो, तुम्ही सांगणार आहे का काय काय करता? कोणी सांगत नाही. तर मी जे सांगितलं ते सत्य सांगितलं. अर्ध सत्य मागं आहे ते माझ्यासाठी, माझ्या अंतर्मनात आहे, माझ्या मित्रांना माहिती आहे. आम्ही आमचं आयुष्य जगतो आणि मी एकदम आनंदाने जगणारा माणूस आहे. मला फार जास्त टेन्शन घ्यायची सवय नाही, टेन्शन घ्यायचं पण नाही. जीवनामध्ये प्रसंग येतात. मी एवढा पडल्यानंतर एवढा आनंदात आहे, मला काही फरक पडत नाही.
माझ्याकडे पाहून निदान आपल्याला एक ऊर्जा या दृष्टिकोनातून मिळेल की पराभव म्हणजे कुठल्याच गोष्टी बाबतीत, शैक्षणिक असेल, व्यक्तिगत जीवनात असेल, सार्वजनिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, पराभव आपला अंत नसतो. पराभव ही पायरी असते नव्या विजयाकडे जाण्याची. ह्या भूमिकेतून आपलं जीवन जगा आणि तरच तुम्ही आपलं जीवन सार्थ कराल. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे. परत एकदा व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून, नाही शेअर नाही बाबा, शेअरचं काय झालं, तो काळ गेला, आता थंड झालो. लग्नाची गोष्ट सांगू, ते आता पुढच्या वर्षी पुष्प दुसरे. लग्न ही निरंतर प्रक्रिया आहे, रोज बदलत असते. त्यामुळं त्याला वेळ देऊन हळूहळू आनंदात आहे. मी असू राहिलो, काही त्रास आहे का मला? लग्नाची गोष्ट कधी सार्वजनिक करायची नसते. त्याचा आनंद आणि त्याचं दुःख हे त्याच व्यक्तीला माहीत असतं जो त्याच्यामध्ये जगतो. आणि ते आपसातच चर्चा करायची असते. म्हणजे नवऱ्याने बायकोशी आणि बायकोने नवऱ्याशी दरवाजा बंद करून जे बोलायचंय आपसात, एकामेकाबद्दल, मुलांबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल काय बोलायचं ते बंद खोलीत. परत त्या दरवाजा रूमचा उघडल्यानंतर दोघांना हसतच बाहेर पडावं लागतं. हीच जेवणाची खरी गोष्ट आहे, लग्नाची खरी गोष्ट आहे. त्यामुळे फार जास्त लग्नाच्या गोष्टी विस्तृत करू नका. तुझं झालंय ना? झालंय की नाही? कधी सांगितलं का मनातलं बाहेर काय ते? सांगायचं नसतं बेटा. परमेश्वर तुला तुझ्या दुःखातून सावरण्यास देऊ, एवढंच मी शुभेच्छा देऊ शकतो. तर सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. माझ्या बाबतीत तसं नाही बरं का, मी फार आनंदात आहे माझ्या बायको बरोबर. आणि माझ्या बायको इतका आनंद माझ्या जीवनामध्ये मला कोणीच दिला नाही. मी फार खुश आहे. त्यामुळं नाही, टाळ्या वाजवू शकता, वाजवायच्या वाजवा. मला घरी जायचं कारण की दुसरं काय पर्याय नाही. त्यामुळं कोणी जरी इथं तिच्या मैत्रिणी बसल्या इथं पाहिजे बसल्या, तिने मुद्दामून सोडल्या तिथं. माझ्याबद्दल काय बोलतो मला सांग. तर इथून बाहेर पडत सांगायचं तुझ्याबद्दल इतका छान बोलला सुजय, काय सर्व माझ्या डोळ्यात पाणी आलं. एवढं जरी बोलली तरी मला उद्या परदेशात जायला परवानगी मिळेल. सांगा बरं, यासाठी तुला काय लागेल? मी तुम्हाला तिघेंत वगैरे जेवायला घेऊन जातो बाहेर. हा सगळ्यात शेवटचा मंत्र की मुलीपेक्षा तिच्या मैत्रिणीला खुश ठेवा म्हणजे मुलगी खुश राहते, असा त्याचा. हे हळूहळू काय मंत्र मी देत जरा, तर मी जास्त वाहून गेलो तर फार अडचण म्हणतो. त्यामुळे जसं मुलांमध्ये असतं, आपण एकामेकाला कशी आहे काय, हा सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे जगात की आपण मग ते लहानपणापासून बरं कसं की पुढे राहिलं कोण पिन मारतं, त्याचे 4 कार्यकर्ते. पाहिलं का कसा दादा कसा बोलतो तुला. मग आपल्याला यावेळी निवडणूक लढवायची बरं का, अध्यक्षच व्हायचंय काही करून. एका माणसाला 4 लोक. तसं लग्न पाहायला, मुलगी पाहायला गेलं त्याच्याबरोबर 4 मित्र. तसं इंदुरीकर महाराज कीर्तनमध्ये तो स्वतः निर्णय नाही घेत, तो मित्राला कशी दिसते भारी की नाही, छायला कामाल तुला लग्न करायचं मित्राला विचारलं भारी की नाही. बायको दुःखी, बायकोने एखादी नवऱ्याबद्दल तक्रार केली, अरे तू रोज फोनवर असतो, तर लगेच 2 मैत्रीण येतात. ते असं तसं नसेल. दुसऱ्या मुलीचा मेसेज तू मोबाईल पाहत जा बरं का वारंवार, ते हातातून सोडू नको. हे सल्लागार आहेत मुलींचे. पण हे सल्लागारांनी या देशाचंही वाटोळं केलंय, महाराष्ट्राचंही केलंय. आणि सल्लागार आजूबाजूला ठेवू नका. मी कधी सल्लागार ठेवत नाही. म्हणून मी म्हणतो ना, मी कोणाचंच ऐकत नाही. जे करायचं मीच करणार. माझं चुकलं तर मी उद्या रात्री झोपताना म्हणू शकतो नाही यार माझी चूक होती, मी कोणाला दोषी देणार नाही. त्यामुळे जीवनाचं शेवटचं व्याख्यान माझ्यासारखं, कृपया करून सल्लागार ठेवू नका. तुम्ही स्वतःच्या मनाचंच ऐका, जे योग्य वाटेल तेच करा. कोणाच्या सल्ल्याने आपलं जीवन जगू नका. लोक काड्या लावून मजा पाहण्यासाठीच असतात, हे कधीच तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपल्या जीवनाचं सार्थ स्वतःच्या कष्टाने स्वतःला जे वाटेल ते करा. कारण की तुम्ही जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास नसेल तर मग शेजारचा तुम्हाला काय सल्ला देऊ शकतो. त्याचं वाटोळं झालं, तो संध्याकाळची सोय पाहू राहिला. जे लोक मित्र तुमचे वाढदिवस साजरा करतात, बर्थडे पार्टी करेंगे, बर्थडे पार्टी करेंगे, त्याला काय तुमचा वाढदिवस झाला म्हणून आनंद आहे?
त्याला काय फुकटचं जेवायला दारू भेटू, चला चला चलो चलो भैया चलो चलो, मोटरसायकल पार्टी पाहिजे पार्टी. काय वाक्य असतं वाढदिवसाला पहिलं? पार्टी कुठली? फुकट जेवण कोणाला सुटलंय जगात? म्हणून मी काल म्हटलो की फुकट जेवण बंद करा, पैसे घेतात. त्याच्यावर मीडियाने बातमी करून टाकली, कमाल झाली. हे सगळं एक बबल आहे. या बबल मधून बाहेर निघा. कोणी तुम्हाला म्हणत असेल तुम्ही दिसायला फार चांगले आहात, तर कृपया करून समोरच्या माणसाला सांगा तुझ्या डोळे तपासू नये. प्रत्येकाला वाटतं नाही हिरो मी, आपण आरशात पाहतो कसं दिसतं, काय चष्मा गॉगल हे ते फलाना निमकाना सगळे सारखे असतात. प्रत्येकाला तुमच्याकडून आयदर ऑर काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तारीफ कोणीच करत नाही. जग हे स्वार्थावर चालतं. स्वार्थी लोकांपासून लांब राहा. जो तुमच्या चुका सांगतो त्यालाच फक्त गाडीत ठेवा. जो तुमच्या चुका आढळून आणतो त्यालाच फक्त जवळ ठेवा. जो हे म्हणतो नाही तुझं हे चुकतंय, हे तू करायला नको होतंस, तू हे चुकतोय, तू हे चुकलंय, तू हे चुकीचं करतोय, तुझं हे योग्य नाही, तुझं हे वागणं बरोबर नाही, तू हे बंद कर, हा बोलणारा माणूसच तुमचा खरा मित्र. अन्यथा दुसरा कोणीही तुमचा मित्र नाही. तर मला तारीफ करणारे प्रचंड आहेत. म्हणजे मी फार अमिताभ बच्चन पासून रणबीर कपूर पर्यंत देखण्यावर आलेलो आहे. काय भारी दिसतात दादा, आज तसं कुछ राहायचं नाही, आपण हवेत जायचं नाही. जमिनीवर राहा, आनंदात जगा, आई वडिलांची प्रेम करा. लग्न झाल्यानंतर बायकोशी प्रेम करा. आता बऱ्याचशा लोकांचं लग्न झाल्याने मी म्हटलं बायकोशी प्रेम करा, तर परत मग कॉम्प्लिकेशन नको. त्यामुळे लग्न झाल्यावर बायकांना प्रेम द्या, मुलांना प्रेम द्या, मुलांना शिकवण द्या आणि एक समृद्ध आयुष्य जगा, स्वतःच्या कष्टाने जगा. तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचं भविष्य आहात. तुम्ही जसं न्याल तसं हे महाराष्ट्र जाईल. चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला तुमची गरज आहे. या भूमिकेत चांगलं काम केलं तर महाराष्ट्र घडेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्व जर आलात, सगळ्यांच्या मनापासून आभार. चुकून काही बोलण्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो. कारण की शेर लिहिलंच नाही आणलं आज, अक्षरशः काही लिहिलंच नाही. शेरवेळचा काळ गेला, तो जेव्हा वातावरण येईल तेव्हा परत ऐकतील लोक. आता काही शेरचा विषय आवश्यकता नाही. पण आपण सगळे या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. मला माहीत नाही तुम्हाला काय अपेक्षित होतं, पण जे मी सांगू शकलो की माझ्या जीवनामध्ये जे मी केलं, अजून तर प्रचंड आहे. 1% असेल जे मी तुम्हाला सांगितलं, पण या 1%मध्ये सारांश करायचा मी माझा प्रयत्न केला. परत एकदा या व्याख्यानाच्या निमित्ताने मी पद्मश्रींच्या आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या स्मृतीस अभिवादन करतो. माझ्या आजी सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. कारण की सिंधुताई विखे पाटील नसती तर बाळासाहेब विखे पाटील पण घडला नसता. आणि हे महिलेचं योगदान कधीच ओळखलं जात नाही. पण मी माझ्या जवळून पाहिलं आहे की जर सिंधू विखे पाटील नसती तर बाळासाहेब विखे पाटील पण नसते, जर शालिनी विखे नसती तर राधाकृष्ण विखे पण नसते, आणि भविष्यात जर धनश्री नसेल तर सुजय विखे पाटील नसणार. हा विषय महिलेचं योगदान पुरुषांच्या जीवनामध्ये हे अनमोल असतं. वर नेण्यामध्ये पण खाली नेण्यामध्ये पण. तुम्ही कोण निवडतात? वर वर म्हणजे जीवनात वर, खाली गेलं तर वरच आहे, पण तिथं काय पर्याय नाही. तर या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझ्या व्याख्यानमालेला पूर्णविराम देतो. आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद दादा. प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी काही प्रश्न दादांना विचारतो आहोत आणि ते प्रातिनिधिक प्रश्न विचारल्यानंतर आपण कोण आहे, कोणाला विचारायचं? एवढं लाईव्ह माईक बरं विचार. ज्यावेळेस आपलं सामुदायिक विवाहामध्ये लग्न झालं होतं तर त्यावेळेस म्हणजे सगळी इकॉनॉमिकली कंडिशन साऊंड असताना सुद्धा एवढा विधायक निर्णय घेण्यामागची परिपक्वता कशी आली होती? तुला म्हटलं ना बाबा ते प्रश्न विचारत नका जाऊ या गोष्टीचे.
सामुदायिक विवाह काय मला शेवटचं वाक्य तुला आठवलं कशामध्ये? परिपक्वता कशी आली निर्णय घेण्यामध्ये? नाही मला मोठंच लग्न करायचं होतं, पण वडील म्हटले सामुदायिक तर सामुदायिक, असं आपलं ते त्याला पर्याय नव्हता. आणि माझी मिरवणूक तू पाहिली असेल तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर होती, 70 नवरदेव होते माझ्याबरोबर. माझं नशीब माझी बायको माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे मंगलाष्टकेच्याच मला ती सापडली पुढे उभी आहे, नाही तर मी दुसऱ्याबरोबर उभं राहिला असतो. असं ऐतिहासिक लग्न जीवनात पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. 70 जोडपे, 70 प्रकारचे वराडी, ते माझं जेवणाच्या ठिकाणी गुलाबजामचं भांडं उचलून नेलं लोकांनी. भांडं असतात ते पूर्ण बाऊल बुफ्याचा उचलून न्याला. त्यामुळे ते काय त्या लग्नानंतर कळालं की बाबा लग्नाच्या पहिल्या दिवशी एवढं सगळं झालं माझ्याबरोबर की नंतर या झालेल्या गोष्टी फार छोट्या वाटतात. बरोबर परिपक्व होत गेलो कालांतराने. पहिला झटका एवढा मोठा होता की नंतर बाकीचे झटके छोटे वाटतात, काय अडचण नाही. म्हणून तुम्ही सामुदायिकच करून पहा. एकदा त्या मांडवातून ट्रॅक्टरवर मिरवणूक निघाली त्या लग्नाला मग छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला फार वाढे हे तर काहीच नाही. हॅलो दादा, ताईच्या सोबत तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही ताईंमध्ये काय बघितलं आणि ताई किती वेळ काय बघितलं आणि ताई किती वेळ? ज्यावेळेस आपण लग्न जुळवणीचा कार्यक्रम होता, म्हणजे आपले वय त्यावेळेस घरच्यांनी मनावं घेतलं, त्यावेळेस ताईंचा तुमचं नेमकं काय, तुम्ही ताईंमध्ये असं काय त्यांचा गुण बघितला किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला असं काय? त्यांना असं विचारायचं, दादा तुम्ही मुली किती बघितल्या? ताईंमध्ये तुम्ही विशेष असं नेमकं कोणता गुण बघितला? काय बरं का, मला आत्ताच नुकताच आठवड्याभरात चष्मा लागलेला अगोदर. मग काय बघितलं, आता कसं आहे ते जसं म्हणतो त्याला एक वेगळं व्याख्यान मला ठेवावं लागलं. एवढे गुण आहेत की ते एका मिनिटात सांगू शकत नाही. पण मला मूळ माझ्या दोनच अटी होत्या. एक, गावात राहणार का, गावात म्हणजे गावात राहणार का, आणि हाऊसवाईफ किंबहुना घराला आधार देणारी व्यक्तिमत्व पाहिजे. ते घराला आधार देण्याचं नॉन ॲम्बिशियस ज्याला म्हणतो की फार महत्त्वाकांक्षा असती तर मग नोकरी करायची किंबहुना काय. तर आपल्याला सध्या घरामध्ये घराचं, आता आम्ही राजकारणी असल्यामुळं आम्हाला घरात मुलांना वाढण्यासाठी किंवा माझी आता आई मला काळजी घेतली म्हणून मी घडू शकतो, मुलांना घडवता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला, आणि दिसायला चांगली जे आहे का, मला असं काय करतात, दिसायला चांगली होती पहिलं तर तोच आहे मुद्दा. हो दिसायला चांगली आहे होती, आहे अरे आहे रे बाबा, मी इकडं हे पाहिजे बसले ते पाहिजे, टोळी बसली टोळी तिकडे ती आहे. दिसायला चांगलीच आहे होती म्हणजे त्या, आता मला सांगा 14 वर्षाला लागणार, तुमची अपेक्षा आहे की 14 वर्षापूर्वी आम्ही जसं दिसत तसं आज पण दिसणार. अरे वय होत जातं, नंतर चांगलं म्हणावं लागतं, त्याला काय पर्याय नसतो. पण चांगलं तरी काय, तेव्हा चांगली होती म्हणजे वयानुसार जसं आहे, वयानुसार माणूस वयस्कर होत राहतो. तर पण माझा निर्णय अतिशय योग्य होता. मला कधीही या 14 वर्षाच्या लग्न प्रवासामध्ये एकदाही असं जाणवलं नाही की मी निर्णय चुकीचा घेतला. अशी बायको मला परमेश्वराने दिली, मी खरंच मनापासून आनंदात आहे. अजून कोणी आहेत का? हा, पाठीमागे एकच प्रश्न तेवढा घेऊयात आपण आता. आपण लग्न सोडून विचारा काहीतरी तयार काय कमाल झाली, मला घरी जाऊ द्यायचं नाही. दादा, ज्या वेळेस तुम्ही बोलले की 5वी 6वी 7वीला असताना माझ्यावरती रॅगिंग झाली, त्यावेळेस नामदार साहेब आमदार होते आणि त्यावेळेस तुम्हाला, आता जे तुम्ही राजकारणात मार्ग काढले त्यावेळेस तुम्हाला रॅगिंगमध्ये काही मार्ग निघत नव्हते का? रॅगिंगमध्ये काहीच मार्ग नसतो. रॅगिंगमध्ये मार्ग काढायचा प्रयत्न सुद्धा करायचा नसतो. जे चालू आहे ते चालू द्यायचं. ज्या ज्या लोकांनी रॅगिंग केली त्या सगळ्यांचा मी शाळेमध्ये असतानाच वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम लावला. मला माहिती आहे मी काय केलंय. मला तेच उत्तर ऐकायचं होतं. मी म्हणतो ना, हिशोब मी अगोदर बोललो, हिशोब कोणाचा आपण ज्या ज्या लोकांनी त्रास दिला त्या सगळ्यांचा बाहेर पडायच्या अगोदर कार्यक्रम लावला. त्यावरती काही शंका घेऊ नको मनात. म्हणून मला बोट लावायचं बघ पुरी, आत्ता सांगतो मी.
मुलींच्या बाजूने शेवटचा एखादा प्रश्न असेल? आहे का कोणी विद्यार्थिनी प्रश्न विचारायला उत्सुक? हां, हा शेवटचा प्रश्न असेल. गुड आफ्टरनून दादा. मी प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक विद्यालय DED कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही एक न्यूरोसर्जन आहात आणि तुम्ही खूप शिकलेले आहात, तर मग तुम्ही म्हणजे नाही का राजकारणात येण्यामागचं कारण काय असं? माझं डोकं खराब होतं. न्यूरोसर्जन म्हणून माझं डोकं तपासायला पाहिजे होतं अगोदर. मी माझं ते नेहमी म्हणतो, मी राजकारणामध्ये आलो नाही, मला ओढलं गेलेलं आहे. आणि जनतेच्या प्रेमामुळं मी इथं कायम राहिलो. अन्यथा मला आजही विचारलं पर्याय तर मी माझं न्यूरोसर्जरीकडे जाणं प्रिफर करतो. कारण की मानवीय जीव वाचवण्यापलीकडं दुसरा आनंद कुठलाच नाही. तेच माझा व्यवसाय आहे, तेच मी आयुष्यभर करायची माझी अंतर्मनातून इच्छा आहे. थँक्यू. झाले का? ते कोण विचारते पहा त्यांना. असाच विचार मला आवाज ऐकू येईल. आपण त्या ग्रामीण भाषेत त्याला 7.5चा फेरा म्हणतो. 2 ते 2.5 वर्ष त्याच्यातून तो बाहेर पडत नाही. परंतु तुमच्यामध्ये एवढी ऊर्जा कुठून आली का तुम्ही 2 महिन्यात परत आज टायगर अभी जिंदा आहे तंतोतंत शब्दशः करून दाखवलं? कृपया आपण तेवढं सांगा, म्हणजे विद्यार्थ्यांनी त्याच्यापासून प्रेरणा मिळेल. काय त्यांचा प्रश्न ऐकू आला सगळ्यांना की नाही? त्यांचं असं म्हणणं आहे की व नैराश्यातून आल्यानंतर एखाद्याची 7.5 सुरू होती, त्या 7.5तून लोक 2 वर्ष बाहेर पडत नाही, पण तुम्ही कसे बाहेर पडले? मी या सगळ्या म्हणजे मला विचारलं तर मी या सगळ्या गोष्टी मानत नाही. मी अंगठ्या घालत नाही. हे हा खडा, माझी आई पण देतो, हा खडा घाल असं होईल. काय खडे घालतात? लॉकेट नाही, कवच नाही, टिळा नाही, दोरं नाही. मी एकच गोष्टीमध्ये जगतो की जर मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझंही वाईट होणार नाही. हाच सोपा हिशोब माझ्या जीवनातला. मी कधीही कोणाच्याही भूलथापांना बळी पडत नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एक मर्यादापुरतं त्याचं मान्य करणं हा एक भाग झाला. पण मी कधीही अनेक गोष्टी जसं म्हटलो की राजकीय असल्यामुळं मी काही बोललो त्यावर तर कॉन्ट्रोवर्सी होईल. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की या सगळ्या गोष्टींमध्ये जे लोक तुम्हाला सांगतात की असं चालू आहे, हे चालू आहे, याला दूध टाका, त्याला खाऊ घाला, हे चालत जा, दिंडीला जा, इकडं जा, तिकडं जा, असं काही करू नका. एवढी गरीब लोक आहेत यार, एखाद्या जीवनाचं कल्याण करून पहा. अंतर्मनातून मिळालेला आशीर्वाद असतो. अंतर्मनातून मला किती वयस्कर लोक माझ्या डोक्यावर पेशंट डिस्चार्ज करताना डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देतात. अंतर्मनातून डोळे बंद करून ते आशीर्वाद घेतो. परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे लोकांचं जीवन बदलण्यासाठी. काम केलं पाहिजे. तुम्ही हे ज्या फेऱ्यात अडकले ना एकदा, हॉरोस्कोप, ते पोपट काय काढतो ते पिंजऱ्यातून, पोपट सांगणारे मला काय करायचं यार, कमाल झाली. किंवा ते हे पत्र, तर ते ठीक आहे, तो धार्मिकतेचा एक भाग झाला. कोणी जाऊन रेड्याचं बली देऊ राहिलं, कोणी काय करू राहिलं, कोणी काय, तर त्याचा व्यक्तिगत प्रश्न, ती भावना आहे. पण मी ते कधी करत नाही. मी कोणाच्या भावना पण दुखवत नाही, त्यांनी ते करत राहावं. पण नैराश्यातून बाहेर येण्यासाठी पहिलं स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. एक्सटर्नल गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, हे मी या देवाची प्रार्थना केली तरच मी बाहेर पडेल, मी हे एवढे बोकडे कापले तरच मी बाहेर पडेल, किंवा मी हे तंत्रमंत्र वाचलं तरच मी बाहेर पडेल, नाही. मी सुजय विखे आहे किंवा मी फलाना ढिमकाना कोणी असेल, मी याच्यातून बाहेर पडणार. स्वतःला पहिलं सांगा, आपोआप बाहेर मार्ग निघतो. बाकी कोणीच तुम्हाला बाहेर काढू शकत नाही, तुम्हाला स्वतःलाच बाहेर यावं लागतं. एवढंच एक मार्ग आहे. आणि 7.5 असेल तर काय मला बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पण त्या 7.5मध्ये मी खासदार पण झालो, वडील 2दा मंत्री पण झाले, मला पोरगं पण झालं, आणि मी पडलो आणि परत पुनर्जीवित झालो. त्यामुळं सहसा या गोष्टींपासून मी लांब राहतो. पण ज्याचा विश्वास आहे तर तो विश्वास कायम ठेवा. पण कोणाचं वाईट करू नका. चांगलं नाही करू शकत, करू नका.
एखाद्याचं चांगलं करू शकत नाही, नका करू, पण वाईट करू नका. ज्या दिवशी तुम्ही कोणाचंच वाईट करणार नाही, तुमचं वाईट होऊ शकत नाही. पण तुम्ही एकदम कार्यक्रमात लावला एखाद्या, तर तुमचा कार्यक्रम लागणार. हाच धंदा आहे. माझे ज्यांनी कार्यक्रम लावले त्याचे लागले का नाही, असाच धंदा आहे तो, काही बदलत नाही त्याच्यामध्ये. Good afternoon, sir. Myself, Mayuri Thosar. I want to ask one question to you. What makes you more powerful if you get failure? सॉरी, काय म्हटले? What makes you more powerful or strong if you get failure? If you get failure, what makes you more strong? Yes. Failure itself makes you more strong. Or I want to ask once a question. What makes you a good politician, or what qualities we should have in us? बापरे, हा सगळ्यात Because अवघड. I also have interest in politics. Or करू नको बाबा, अजिबात करू नको. ट्रस्ट मी, डोंट गो इनटू दॅट. but I also want to be a socialist or work for society. That you can do without being a politician also. You can, हे बा, ज्याला anyone wants to come into politics, most welcome, you can come. मी नेहमी म्हणतो की पहिलं आपली जबाबदारी, मी माझा पूर्ण प्रपंच उभा केल्यानंतर माझ्या उत्पन्नातून माझं कुटुंब चालेल, आई वडिलांचं औषध पाणी चालेल, मुलांची फी जाईल, आणि बायकोचं काय दागिन्याचं एक वर्षभराचा कोटा असतो तो पूर्ण होईल. नंतर जे उरेल तर राजकारण करा. पण 0पासून सगळं फार जमीन गाण ठेवून घर विकायचं आणि राजकारण करायचं, हे धंदा करू नका बाबा. याचं काही कोणाला भलं होत नाही. पण ऑब्व्हियसली दे आर गुड पीपल इन पॉलिटिक्स, दे आर बॅड पीपल इन पॉलिटिक्स. देर इज नो गुड ऑर बॅड. मला एक व्याख्याते नेहमी म्हणतात, राजकारणामध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये सहानुभूतीला जागा नसते. मला असं वाटतं, मला वाईट वाटलं, मला वेदना झाल्या, मला दुःख झालं, हे सहानुभूती जी असते कोणाच्या प्रती किंवा स्वतः प्रती, याला जागा नसते. ज्या दिवशी सहानुभूती करायचं बंद करेल, तेव्हा तू हे राजकारण, तेव्हा तुझं काहीतरी भलं होऊ शकतं. नाही तर अवघड गोष्ट आहे. हा बोल, सगळेच उठले रे काय वेळेस. हॅलो, जय श्रीराम दादा. काहीच करायचं नसतं, लोकांमध्ये फिरत राहायचं, सर्वसामान्य माणसामध्ये मिसळत राहायचं. प्रत्येकाला वाटलं पाहिजे, नाही हा साला माझा माणूस. तो कधी वाटेल की मी ज्याच्या घरी चाललोय, माझे आणि त्याचे कपडे सारखेच आहे, तो म्हणतो चला हा आपला जेव्हा मीच जॅकेट, टाईट फिट, हेअरस्टाईल, दाढीवाडी करून एकदम परफेक्ट, बाजूला बस, इकडे बस, बॉडीगार्ड आवड दिसतं. लोकांना नेता त्यांच्यामधला पाहिजे, लोकांना नेत्यामध्ये त्याचा मित्र दिसला पाहिजे, तर तुम्ही नेते होतात. अन्यथा हे पांढरे सूटवाले सगळे गायब करून टाकलेत लोकांनी. चांगले व्यक्ती कसे कमवायचे, आपोआप एक लर्निंग प्रोसेस आहे. एकदा चुकशील, दोनदा चुकशील. समजा एखादा मित्र बनवला, तो चुकला, तर पुढचा मित्र शोधताना त्या चुका मागे टाकायच्या. दुसऱ्यांदा चुकशील, ते चुका असं ॲड ऑन करत करत चौथ्यांदा चांगला माणूस सापडतो. म्हणजे मित्र म्हणून बरं का, बाकी आई वडिलांकडे सोडून दे सगळं. दादा, तुम्ही खासदार पदला समजा पडले होते, त्यावेळेस तुम्हाला 3 महिने भेटले होते. तेव्हा तुम्ही 3 महिन्यात काय सिस्टीम लावली का आपला अख्खा महाराष्ट्र गाजून उठलं होतं? ती सिस्टीम ऐकायची आम्हाला फक्त. तुम्ही 3 जणांचा हिशोब बरोबर लावला होता, टायगर अभी जिंदा आहे म्हणून. सिस्टम काहीच नाही लावली बाबा, हेच ऐकायचं फक्त आम्हाला. सिस्टम काहीच नाही लावली. ते हे असतं काय म्हणतो, ट्रेड सिक्रेट. तेच मी सांगितलं, तर तू उद्या माझा कार्यक्रम लावशील, त्यामध्ये सांगणार ते माझा मूळ मंत्र आहे, ते गुप्त मंत्र असते, फक्त मला माहिती. ते सांगितलं कसं चालेल. शेवटचा प्रश्न, रिंडे त्या बाजूला माईक द्या, पत्रकारांच्या बाजूला. शेवटचा प्रश्न असेल हा आता. दादा, तुम्ही मोठ्या घरात जन्माला आला आहात, तुमच्यासाठी स्टेज रेडी होतं ऑलरेडी. आता हे समोर जे पब्लिक बसलेलं आहे, हे सामान्य पब्लिक आहे आणि विद्यार्थी आहेत, युवा आहेत, महाराष्ट्राचं भविष्य आहे. या भविष्यासाठी तुम्ही कधी सांगू शकाल काय सांगायचं? टॅगलाईन एक त्यांना सक्सेस होत्या. तुमच्यातून तुम्ही सांगितलंच व्याख्यानातून, पण
एखादं टॅगलाईन मेसेज सांगू शकाल का चांगला? माझी टॅगलाईन कायमच आहे, स्वतःलाच म्हणत राहायचं टायगर अभी जिंदा आहे, काही झालं तरी. थँक्यू. ही टॅगलाईन सगळ्यात योग्य आहे. सगळ्या माणसांना जे नैराश्यामध्ये आहे, स्वतःला वाघ समजा आणि उडी टाका. उडी म्हणजे यशाची उडी, आहे तर दादा तुम्ही आई वडिलांबद्दल सांगितलं आणि तुमची पती म्हणून भूमिका पण सांगितली. तुमचे भाऊ म्हणून काय कशी भूमिका राहिली ती आम्हाला ऐकायला भाऊ म्हणून कशी भूमिका राहिली ते पण ऐकायला आवडेल आम्हाला. नाही भाऊ म्हणून काय नाही, भाऊ म्हणून तसं भाऊ बहिणीचं नातं असतं ते वादविवाद काय फार होत नाही. सगळे जबाबदारी मिळूनच आपण एकत्र चालावं. कम्युनिकेशन हा फार मोठा भाग असतो कोणत्याही कुटुंबामध्ये. मला काही नाही आवडलं ना मी माझ्या वडिलांशी बोलतो, डायरेक्ट बोलतो. आणि वडिलांना मी तेच सांगितलं, तुम्हाला काही नाही आवडलं तर तुम्ही मनामध्ये हे जर आणलं नाही की मी कसं बोलायचं. आपण माहिती आहे का चुका करतो जीवनात, की आपण वाटतं यार कसं बोलावं, वडिलांशी कसं, आईशी कसं बोलावं, बहिणीशी कसं बोलावं. बिनधास्त बोलून टाकायचं, एकदा बोलून मोकळं व्हा. त्याचा काय परिणाम होता हा विचार नका करू. मनात जेव्हा ठेवाल ना तेव्हा एखादं दुःख, त्या दुःखाचं रूपांतर द्वेषामध्ये कधी होईल हे तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि ज्या दिवशी दुःखाचं रूपांतर द्वेषामध्ये होतं त्या दिवशी कुटुंब संपतं. म्हणून तुम्हाला नाही आवडलं, हे आवडत नाही, विषय संपला, बोलून टाकायचं. समोरच्याला आवडू घरात नव्हतं बरं का, घरात. बाकी राजकारणामध्ये आम्हाला ती परवानगी नसते. आम्हाला मच आवडत नाही, लोक अरे वा काय सांग, या बसा उठा चहा घ्या, काय चालत राहतं. कुटुंबापुरतं ती सवलत आपण वापरावी. कम्युनिकेशन इज द की. कम्युनिकेशन ठेवलं तर सगळे नाते, भाऊ आणि बहीण, मुलगा आणि वडील, नवरा आणि बायको, हे सगळे चांगले राहतात. आणि त्यामुळं भाऊ म्हणून मी माझ्या बहिणींची काळजी जेवढी, म्हणजे लहानपणी सगळ्यांना आणलं धरून दोघांना, पण आता मोठं म्हणून जेवढी जबाबदारी आहे दोघींचीही, ते स्वतःही एवढे समृद्ध आहेत, स्वतःही आपलं काम करू शकतात, त्या सेल्फ मेड. हे आईवडिलांचं कौशल्य राहिलं की तिन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभं आमच्या आईवडिलांनी केले. त्यामुळं सेल्फ डिपेंडेंट आहेत. तिला कधी माझी गरज पडली नाही, मला तिची गरज पडत नाही. कारण की आम्ही सगळे स्वयंभू आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या संकटात आपला मार्ग शोधतो. पण वेळप्रसंगी कधी गरज पडली तर तिघंही आम्ही एकामेकासाठी उभे राहू. या तिघांनाही अंतर्मनात विश्वास आहे आणि त्यामुळे आमचं नातं अगोदरपेक्षा जास्त घट्ट आहे. दादा नमस्कार. एक साधा आणि सोपा प्रश्न आहे की आताच्या म्हणजे आता 2025 लागलं आहे आणि 24व्या व्याख्यानमालेचं पुष्प अत्यंत प्रभावित केलं संपूर्ण. या व्याख्यानमालेमध्ये आपण तुमच्या शैक्षणिक, कौटुंबिक, सार्वजनिक, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील जे काही बरे वाईट प्रसंग याला सर्वाला स्पर्श केला. अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही मांडणी केली. एक सगळ्यांना कुतूहलाचा विषय आणि आमच्या सारख्याला सुद्धा कधी कधी वाटून जातं की एखाद्या घराण्याचा वारसा ज्यावेळेस राजकीय स्वरूपात सांभाळावा लागतो, तो समर्थपणे तुम्ही सांभाळतात. तर ते करीत असताना राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक प्रसंग असे असतात की जे तुम्हाला कौटुंबिक जीवनात काम करताना, राजकीय क्षेत्रात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं. तुम्ही नामदार साहेबांपासून आम्ही पाहतो की ते कितीही उशिरा आले तरी स्वतःसाठी आणि लोकांसाठी ते सकाळी लवकर उठून तयार असतात. तुमच्या शैलीविषयी, तुमची आहार पद्धतीविषयी हे जर तरुणांना मार्गदर्शन आपल्याकडून झालं तर खऱ्या अर्थानं या व्याख्यानमालेचं फलित राहील आणि त्यात ते विद्यार्थ्यांनी सुद्धा कसं अवगत केलं पाहिजे की ज्याच्यामुळं त्यांचं भविष्याची वाटचाल सुकर होईल असं मला वाटतं. तेवढं फक्त आपण सांगावं. आहार शैली महत्वाची. मी मुळच सांगितलं, रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. आहार शैली. आता या मुलांना कितीतरी सांगितलं तर इथून उठले गडी सगळे तर हे ढाब्यावरच वडापाव खातील, पण डोसा खाऊ राहील, रात्री चिकन खातील. बाकीची कोणाची काही वेगळी सवय असेल भाग वेगळा. त्यामुळे या वयात कळत नाही सुवायची. ते जेव्हा आपण मावळत्या वयात येऊ, मावळत्या वय म्हणजे सूर्य असतो तो एकदम चमचमक असतो, तो एवढा प्रकाशदाय असतो की त्याला कोणी पाहू शकत नाही, तो त्याच्याच धुंदीत असतो. जेव्हा आपण मावळायला लागतो तेव्हा हळूहळू गोष्टी कळायला लागतात की आपण दुर्लक्ष केलं. पण काय सांगू शकतो मी, सांगू का तुम्हाला सोयाची मजा करा यार चायला. म्हणजे जे लोक आर पाळत होते ना ते कोविडमध्ये निम्मे गेले निघून. त्यामुळं बाबांनो फुल एन्जॉय करा, फक्त जगा, लाईफ जगा. कधी जीवन परत दुसरी संधी देत नाही. मी जीवनात सगळं जगलोय, मी काही सोडलं.
मी जीवनाचा प्रत्येक क्षण जगलो, आनंदाने सांगू शकतो. उद्या सुहाजींच्या वयात आल्यानंतर वाटत यार काय पोरं झाले तेव्हा मी केलं असतं तर याला उत्तर नसतं. परत रिवाइंड बटन तर नाहीये. खुश राहा. बाकी आहाराच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. जे खायचं खा बाबा, काय टेन्शन करायचं नाही. आता मी यांना आहाराचे सल्ले दिले तर सगळे हॉटेल बंद पडतील. त्यामुळे जेवढं बाहेर खाऊ शकता तेवढं बाहेर खा, म्हणजे आमच्या लोकांचे हॉटेल चालतील परिसरात. नाही डोकं नका खाऊ बाबा. नाही आता लग्न झाल्यानंतरचा विषय. डोकं खाण्याचा अधिकार फक्त मी माझ्या जीवनात एकालाच दिलाय. ती बरोबर आता इथून गेलो संध्याकाळी की होईल सुरू आमचं, ते काय अडचण नाही. धन्यवाद दादा. आपण अतिशय दिलखुलास गप्पा या ठिकाणी मारल्या आणि आपल्या जीवनाची जडणघडण या सभागृहाला उलगडून दाखवली. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं आपले मनपूर्वक